तालुक्यातून विदर्भातल्या आणि जवळपास 119 मोठे स्थान आहे, तिथून 2000 विद्यार्थी येणार आहे। यामध्ये 550 महाविद्यालयाचं रिप्रेझेंटेशन राहील। हे विदर्भाच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन एक ऐतिहासिक राहील। यातून कार्यकर्त्यांना एक मोठी ऊर्जा मिळते आणि नवीन वाटचालीसाठी कार्य करण्यासाठी एक मार्ग दाखवला जातो। या अधिवेशनात एक शेवटच्या दिवशी मोठी एक शोभायात्रा असेल। त्या शोभायात्रेचा समारोप एक जाहीर समारंभात असेल। या अधिवेशनाची एक थीम आहे, सामाजिक एकता ही थीम राहील। या सरांनी सांगितल्याप्रमाणे या अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष हे वीरेंद्रजी कुकरेजा आहेत। प्रख्यात बिल्डर आहे, पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या स्कीम सुरू असतात। सोबत सौरभी राहील, सोबतच विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा राहील। देवेंद्रजी या अधिवेशनाचे उद्घाटन सुद्धा राहतील। 28 तारखेला या अधिवेशनाचं उद्घाटन राहील, त्यासाठी उद्घाटक म्हणून देवेंद्रजी राहतील। सोबत अजय भैया संचेती हे आपले संरक्षक राहतील, माजी राज्यमंत्री। महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर चंद्रशेखरजी बावनकुळे, दत्ता मेघे, सोबत निवृत्त न्यायाधीश श्रीमती मीरा खडक्कर, माजी कार्यकर्ते डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर, माजी आमदार रामदासजी आंबटकर आणि महाराष्ट्र बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष श्री पारिजातजी पांडे या संरक्षण समितीत राहतील। त्यासोबत मोहनजी मते आणि प्रवीणजी दटके हे सुद्धा या संरक्षण समितीत राहतील। असं हे एकूण विदर्भाचं अधिवेशन राहील। या अधिवेशनात बाकी कशा प्रकारे राहील हे पायलताई सांगेल। प्रांत मंत्री, जसं की दादांनी सांगितलं की हे अधिवेशन जे आहे नागपूरमध्ये ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहे, कारण की 239 स्थानावरून विद्यार्थ्यांची संख्या नागपुरात येणार आहे। म्हणजे जेणेकरून 550 महाविद्यालयातून विद्यार्थी इथे येणार आहे आणि नागपूरचा या पावनभूमीला, या विचाराच्या भूमीला या विद्यार्थ्यांचं दर्शन होणार आहे। आणि त्यासोबत आपण असं म्हणू इच्छितो की या सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवण्यासाठी आपली प्रसिद्धी, त्यासोबत सर्वांचा एक सहकार्य मिळणं सुद्धा गरजेचं आहे। हे जे अधिवेशन आहे 11-12ला नागपूरमध्ये एकदा झाले होते। त्यानंतर आत्ता जे अधिवेशन होणार आहे ते म्हणजे बराच काळ, म्हणजे 13 वर्षांनंतर हे अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे। तर 2000 संख्येचं अधिवेशन माइलस्टोन अधिवेशन म्हणायला हरकत नाही। यामध्ये 2 भाषणं होतील। त्यानंतर एवढंच नव्हे तर विद्यार्थी क्षेत्राशी, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, या विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या सर्व लोकांना काहीतरी या अधिवेशनातून मिळायला पाहिजे, म्हणून 2 भाषणाचे सत्र असतील। त्यासोबत आपण प्रस्ताव पण, म्हणजे विविध विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या असतील, त्या समस्यांना घेऊन आम्ही प्रस्ताव पारित करत असतो। मग त्यामध्ये काही विदर्भाच्या सामाजिक सद्यस्थितीवर प्रस्ताव असतो, तर काही विदर्भाच्या शैक्षणिक सद्यस्थितीवर प्रस्ताव असतो, तर काही करंट इश्यूला घेऊन, फॉर एक्झाम्पल आता जे वाढती व्यसनाधीनता असेल, अर्बन नक्षलवाद असेल, अशा सर्व गोष्टींना घेऊन आपण त्यामध्ये एखादा प्रस्ताव सुद्धा ॲड करत असतो।